आरोग्य विभागाच्या जाचक SOPमुळे नागरिक हक्काचा जन्म दाखल्यासाठी वंचित पर्यायी मार्ग शोधण्याची मागणी. जावेद धनु भवानीवाले. वाशिम जिल्हा प्रतिनिधी जावेद धनु भवानीवाले. मेडशी मालेगाव. दिनांक 20/7/2026. राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने विलंबाने होणाऱ्या जन्ममृत्यू नोंदीसाठी लागू केलेली नवीन कार्यपद्धती SOP ग्रामीण आणि दुर्गम भागातील जनतेचा छळ करणारी ठरत आहे. या GR मधील GR जाचक अटींमुळे लाखो नागरिकांना आपल्या हक्काचा जन्म दाखल्यासाठी शासकीय कार्यालयाचे उंबरवटे झिजवावे लागत आहेत. या अन्यायकारक नियमांविरोधात मेडशी येथील सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार जावेद धनु भवानीवाले यांनी थेट प्रशासनाला धारेवर धरत यात तात्काळ बंद करून नागरिकांना जन्म नोंदणी आदेशासाठी पर्यायी मार्ग शोधून देण्याची मागणी समाज माध्यमाद्वारे केली आहे. नवीन नियमानुसार विलंबाने जन्मनोंदणी करण्यासाठी रुग्णालयातील नोंद आणि लसीकरण कार्ड सक्तीचे करण्यात आले आहे. परंतु अनेक वर्षापूर्वी ग्रामीण भागात बहुतांश जन्मांची नोंद झालेली नाही. स्वतः जावेद धनु भवानीवाले यांच्या बाबतीतही हाच प्रकार घडलेला असून प्राथमिक आरोग्य केंद्र मेडशी यांच्याकडून त्यांना जन्मनोंद अनुपलब्धता प्रमाणपत्र आणि स्थानिक चौकशी पंचनामा मिळाला आहे. त्यानुसार त्यांचा जन्म 23 ऑगस्ट 1987 रोजी मेडशी येथे घरीच झाला असून जुन्या अभिलेखात त्याची कोणतीही नोंद नाही. जर शासनाचे अधिकारी कागदपत्रे नसतील तर जन्म नोंदणीचा आदेश मिळणार नाही अशी ताठर भूमिका घेणार असतील तर सर्वसामान्यांनी न्याय मागायचा कुठे, असा संतप्त सवाल भवानीवाले यांनी उपस्थित केला आहे. केवळ जुन्या नोंदी आणि लसीकरणाचे पुरावे नाहीत म्हणून नागरिकांना त्यांच्या मूलभूत हक्कापासून वंचित ठेवणे हा शुद्ध अन्याय आहे. शासनाने या जाचक SOP मध्ये तात्काळ सुधारणा केली पाहिजे. आरोग्य विभागाच्या जुन्या कागदपत्रांचा हेका सोडून रहिवासी पुरावा, शाळा सोडल्याचा दाखला आणि स्थानिक पातळीवरील पंचनाम्याला अधिकृत पर्यायी मार्ग म्हणून मान्यता द्यावी. केवळ कागदी घोड्यांमुळे सर्वसामान्यांचे शासकीय लाभ आणि कायदेशीर कामे रखडणार असतील तर या नियमात बदल होणे अत्यंत गरजेचे आहे. शासनाने गांभीर्याने या समस्येकडे आपले लक्ष केंद्रित करून यावर तात्काळ उपाययोजना करणे गरजेचे आहे. या महत्त्वाच्या समस्येकडे आता संपूर्ण वाशिम जिल्ह्यासह राज्याचे लक्ष लागले आहे.